कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन तथा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक दयानंद हाळे सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो दैनंदिन स्वरूपामध्ये लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ न्यूजपेपर असेल, यातले जे काही महत्त्वाचे लेख आहेत जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत त्याचा आपण विश्लेषण घेण्याचा व्हिडिओ सादर करत असतो। त्यातलाच हा आजचा एक व्हिडिओ आहे। त्यामधल्या न्यूज पहा। पहिली न्यूज आहे, आपल्या बोर्डवरती दिसत आहे, ते म्हणजे पेट्रोल डिझेलवरील करापोटी केंद्राला 3.35 लाख कोटी इतके वार्षिक उत्पन्न झालेलं आहे। किती उत्पन्न झाले? 3.35 लाख कोटीचं केंद्र सरकारला वार्षिक उत्पन्न झालेलं आहे। मग आता हा मुद्दा हा पहिला इथं हे पाहतो आपण, हे केंद्र सरकारला जे काही प्राप्त होणारं उत्पन्न आहे ते त्याचं वर्गीकरण कुठं केलं जातं किंवा नमूद याची नोंदणी कुठं केली जाते। आपण अभ्यास केलेलाच आहे। भारत सरकारचं किंवा केंद्र सरकारचं एक बजेट असतं किंवा आर्थिक विवरणपत्र असतं। त्यातला जो महसुली विभाग आहे त्या महसुली जमेमधला जे काही कर उत्पन्न आहे त्या कर उत्पन्नामध्ये याचा समावेश केला जातो। हा एक पहिली याच्यातली बेसिक न्यूज। त्यानंतर पुढे पाहतो आपण, इथंही करत असताना पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या काही किमती आहेत त्या किमती वाढलेल्या आहेत आणि या किमतीमुळे सर्वसामान्यांचे जे काही हाल झाले आहेत, हे हाल तर झाले आहेत, याविषयीची पण यामध्ये न्यूज कव्हर केलेली आहे। तर मग याच्यातला जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे या केंद्र सरकारचं जे काही तिजोरी आहे त्या तिजोरीबरोबरच मुळामध्ये आपल्याला हा मुद्दा पाहायचा आहे, ही जी काही तेल आहे, कच्चं तेल आहे, या कच्च्या तेलाच्या किमती का वाढतात? तर याच्यामध्ये पहिला मुद्दा, कच्च्या तेलाच्या किमती आहेत त्या किमती मुळात वाढलेल्या असतात, ते आपल्याला डॉलरमध्ये मिळत असतात। आता साधारणतः 80 डॉलरला 1 बॅरल अशा स्वरूपामध्ये आहे। इथून पुन्हा मग हे कच्चं तेल येतं आपल्याकडे OMCमध्ये, OMC कडून म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीकडे तेल येतं, ऑइल मार्केटिंग कंपनीकडून हे रिफायनरीमध्ये जातं, रिफायनरीमध्ये तेल शुद्ध होतं, परत OMC कडे येतं आणि OMC कडून पुन्हा मग पेट्रोल पंप असेल, या पेट्रोल पंपाकडे या तेलाचं वितरण होतं। मग या पेट्रोल पंपापर्यंत तेल येत असताना या ठिकाणी केंद्र सरकार स्वतःचा टॅक्स आकारणी करतो आणि राज्य सरकार स्वतःचा टॅक्स आकारणी करतो। जो केंद्र सरकार याच्यावरती टॅक्स आकारणी करतं त्याला उत्पादन शुल्क म्हटलं जातं आणि जे राज्य सरकार आहे, राज्य सरकारच्या टॅक्सला व्हॅट म्हणलं जातं। आपल्याला फक्त न्यूज इथं पाहायची आहे केंद्र सरकारची, केंद्राला मिळालेलं वार्षिक उत्पन्न याचा तेवढा आपल्याला विचार करायचा आहे। मग केंद्र सरकारनं जी काही आहे ती केंद्र सरकारनं मे 2020 मध्ये या टॅक्समध्ये वाढ केलेली आहे। मग ते टॅक्समधली वाढ किती आहे? तर पूर्वी पेट्रोलवरती उत्पादन शुल्क प्रत्येक लिटरला 19.98 इतकं होतं। किती होतं? 19.98। मग या 19.98 वरून 32.9 एवढ्या रुपयामध्ये म्हणजे 32 रुपये म्हणजे 33 रुपये प्रत्येक लिटर मागं केंद्र सरकार टॅक्स आकारतं पेट्रोलच्या। आणि ते जर डिझेलचं जर बघितलं तर डिझेलचं जे पूर्वी आहे ते पूर्वी 15.83 होतं, त्यावरून 31.8 वरती नेलं, म्हणजे डिझेलवरती 32 रुपये आणि पेट्रोलवरती 33 रुपये केंद्र सरकार टॅक्स आकारतं प्रत्येक लिटर मागं। मग यामुळं तेलांच्या ज्या किमती येतात त्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत। मग याच्यामधून एवढा जर टॅक्स वाढीव केला असेल तर केंद्र सरकारचं नक्कीच काय होणार? उत्पन्नामध्ये वाढ होणार। मग ते उत्पन्नात वाढ कशी झाली हा सांगणारा इथं आलेख आहे किंवा इथं हे डब्बा आहे की एक चौकोन आहे। याच्यामध्ये बघा 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 2.13 लाख कोटीचं काय झालं होतं? केंद्र सरकारला टॅक्स गोळा झाला होता। नंतर 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये जी तेलाची देशांतर्गत मागणी आहे ते देशांतर्गत मागणी घटली होती। ती मागणी घटल्यामुळं इथून जी 2.13 लाख कोटीवरून टॅक्सचं जे काही कलेक्शन आहे त्यामध्ये घट झाली। त्यानंतर 2020-21 मध्ये अंतर्गत तेलाच्या जी काही मागणी आहे ती मागणी वाढली, टॅक्सही वाढला, त्याच्यामुळे इथून जे मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न काय झालं? सरकारला वाढलेलं आहे। आणि याच संदर्भातली इथं हे न्यूज सांगितलं आहे। याच्यापूर्वी जर बघायचं झालं, केंद्र सरकार ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब पहिल्यांदा केंद्रामध्ये ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस 2014 साली केंद्र सरकारला 72,000 कोटी एवढं काय मिळत होतं? टॅक्स मिळत होता। कशातून? पेट्रोल आणि डिझेलमधून। आणि आताच तो टॅक्स किती मिळत आहे? तर 3.35 लाख कोटी मिळत आहे। आपण जर आपलं बजेट बघितलं, बजेटमधला जर एक्सपेंडिचर पार्ट बघितला, त्यामध्ये केंद्र सरकार जे भारताचं संरक्षण क्षेत्र आहे त्या संरक्षण क्षेत्रातला यावर्षी जर बजेटमधली तरतूद बघितली तर यावर्षी केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्रासाठी साधारणतः 3 लाख कोटी एवढी तरतूद केलेली आहे। जेवढी तरतूद आपल्याला कोणत्या टॅक्समधून जमा होते? तर पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सवरून आपल्याला तेवढी रक्कम जमा होत असते। हे या बाबतीतली सांगितलेली न्यूज आहे। मग याच्यामध्ये तेलाच्या किमती का कमी झाल्या, का वाढल्या, ह्याही इथं न्यूज सांगितलेलं आहे। परत त्यानंतर केंद्र सरकार उत्पादन कराबरोबरच
खनिज तेलावरील उत्पादन शुल्क, विमानाचं इंधन असेल, नैसर्गिक वायूवरील कराची रक्कम असेल, हे सगळं एकत्रित धरून ते किती झालं 3.89 लाख कोटी झालं. आणि फक्त पेट्रोलवरचं आणि डिझेलवरचं 3.35 लाख कोटी. फक्त पेट्रोल आणि डिझेलवरचं किती 3.35 लाख कोटी. आणि बाकीचे जे काही आहेत मग खनिज तेल असेल, परत विमानाचं इंधन असेल, नैसर्गिक वायू असेल, या सर्वांचा टॅक्स एकत्रित करत असता कलेक्शन ते किती झालेलं आहे 3.29 लाख कोटी रुपये इतकं झालेलं आहे. या संदर्भातली ही न्यूज आहे. आपल्याला जर या न्यूजचं जर पाहिजे झालं तर आपण या न्यूजचा समावेश आपला जी काही सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये BOP मध्ये सुद्धा घेऊ शकतो एक, नाहीतर आपल्याला बजेटमध्ये घेता येतं. बजेटमध्ये आपला जो काही रेव्हेन्यू पार्ट आहे, रेव्हेन्यू रिसिप्ट जे आहेत त्या रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये याचा समावेश करता येतो. जे काही टॅक्स प्राप्त उत्पन्न आहे त्या टॅक्स प्राप्त उत्पन्नामध्ये या गोष्टीचा आपल्याला समावेश करता येतो. त्यामुळंच जे काही राज्य आहेत त्या राज्यातलं मग राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल आणि ओडिशा असेल यांच्यातल्या डिझेलच्या आणि पेट्रोलच्या दोन्हीच्याही किमती 100च्या पलीकडे गेलेल्या आहेत. ही सांगणारी ही काय आहे न्यूज आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा किमती काय झालेल्या आहेत वाढलेल्या आहेतच. त्यानंतर पहा दुसरी न्यूज आहे आपल्याला आपला जो पॉलिटीचा पेपर आहे त्या पॉलिटीच्या पेपरच्या अनुषंगानं असणारी महत्त्वाची न्यूज. जर राज्यसेवेला बघितलं तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पेपरचं नावच आहे भारताचे संविधान आणि भारताचे राजकारण. मग भारताचे राजकारण म्हणल्याच्या नंतर भारत हा संघराज्य असल्यामुळं महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे त्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुद्धा समावेश आपल्या पेपरमध्ये होतो. आणि ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहेत मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, राज्य सरकार उच्च न्यायालय असेल, परत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री, राज्यपाल या संबंधातले जे काही वाद असतील, परत किंवा विधानसभा अध्यक्ष असेल, लोकसभा अध्यक्ष असेल, यांचे जे काही अधिकार आहेत या अधिकारावरून जे काही उपस्थित होणारे मुद्दे आहेत या मुद्द्याच्या संदर्भातले ज्या ज्या न्यूज आपल्याला येतील त्या न्यूज पाहणे गरजेचं असतं. कारण की यातला जो काही कोर घटक आहे त्या कोर घटकावरती सुद्धा प्रश्न विचारत असताना जे करंट चर्चेमध्ये जे मुद्दे आहेत त्या चर्चेतल्या मुद्द्याला अनुसरूनच त्याचा बेस परीक्षेमध्ये विचारण्याचं जास्त प्रमाण असतं. त्यातला हा न्यूज आहे. तर बघा न्यूज काय आहे, जे राज्यपाल महोदय आहेत आपले त्या राज्यपाल महोदयांनी जी राज्य मंत्रिमंडळ आहे त्या राज्य मंत्रिमंडळानं विधान परिषदेमध्ये 12 सदस्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी एक काय केली होती लिस्ट सादर केली होती राज्यपाल साहेबांना. मग राज्यपाल साहेबांनी ती जी काही नियुक्ती करायला पाहिजे ती नियुक्ती गेल्या 8 महिन्यापासून ती नियुक्ती केली नाही. त्यामुळं एका जनहित याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली काय केली याचिका केली की हा राज्यपालांचा कोई निर्णय आहे तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याच्या बाबतीतला एक विचारपूस करणारी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका केली. मग त्या जनहित याचिकेवरती उच्च न्यायालयाचं म्हणणं काय आलं बघा, विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. उच्च न्यायालयाने काय म्हटलं, जी विधान परिषदेमधले 12 नामनिर्देशित सदस्य आहेत यांच्या नियुक्तीबाबत जी राज्य मंत्रिमंडळानं जी काही शिफारस केलेली आहे त्याच्यावरती निर्णय घेणं किंवा त्या प्रस्तावावरती निर्णय घेणं हे राज्यपाल महोदयांचं काय आहे घटनात्मक कर्तव्य आहे. अशा संदर्भातली न्यूज म्हणजे अशा संदर्भातला त्यांनी माननीय उच्च न्यायालयाने काय निकाल दिलेला आहे. मग त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयाने काय म्हटलं बघा, त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारायचा वा फेटाळायचा निर्णय हा राज्यपालांचा विशेषाधिकार जरी मानलो आपण तरी त्यांनी तो स्वीकारावा, अन्यथा तो फेटाळून लावावा. मात्र अनिर्णित परिस्थितीमध्ये हा काय ठेवू नये, अहवाल ठेवू नये असं माननीय उच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यावरूनच मग जे काही राज्यपालांचे कर्तव्य आहेत ते राज्यपालांचे कर्तव्य मग मंत्रिमंडळाचे निर्णय राज्यपालांवरती बंधनकारक असतील का, मग असल्याच्यानंतर हा निर्णय का घेतला नाही किंवा आहेत की नाहीत, मग राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य का आहेत, राज्यपालांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजेत या संदर्भातल्या गोष्टींचा जी काही चर्चा आहे त्या चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि या संदर्भातली हे न्यूज सांगितलेली आहे. मग इथं काय म्हटले, राज्यपालांकडून अनादर झालेला आहे असं सरकारनं युक्तिवाद केलेला आहे. आणि त्यामध्येही सांगितले ह्या जी काही 12 जागा आहेत त्या 12 जागा राज्यपाल महोदयांनी येत्या 15 दिवसामध्ये भराव्यात किंवा या संदर्भात निर्णय घ्यावा अशाही स्वरूपातली पुढची न्यूज आहे. तर पहा स्क्रीनवरती तुम्हाला न्यूज दिसत आहे ते म्हणजे एक महोत्सव झाला, चित्रपट महोत्सव म्हणजे पुरस्काराचं वितरण झालं. चित्रपटसृष्टीमध्ये जर बघितलं ऑस्कर असतील, भारतामध्ये ज्ञानपीठ बाबतीत असतील, या बाबतीतले जे काही पुरस्कार आहेत त्या पुरस्कारासारखाच एक पुरस्कार आहे तो म्हणजे कान चित्रपट महोत्सव.
तो कोणता आहे? कान चित्रपट महोत्सव. भारतामध्ये जर चित्रपट सृष्टीतला जो सर्वोच्च पुरस्कार कोणता दिला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतामध्ये चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च पुरस्कार कोणता दिला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा जो काही कान चित्रपट महोत्सव आहे, या कान चित्रपट महोत्सवामध्ये ज्या यापूर्वी काही घटना घडलेल्या होत्या त्या घटनांपेक्षा वेगळी घटना घडल्या आणि त्यामुळे हा चर्चेत आला. मग चर्चेत येण्याचं कारण काय? तर याच्यामध्ये या जे काही महिला दिग्दर्शिका आहेत, मग त्यांचं नाव काय? जुलिया ड्युकॅरन्यू यांचं जी काही फ्रेंच दिग्दर्शिका आहेत, यांना कान चित्रपटामध्ये एक पुरस्कार भेटलेला आहे. तो कोणता भेटला आहे? पाम पुरस्कार या नावानं पुरस्कार भेटला आहे. आणि ह्या फ्रेंचच्या जी काही दिग्दर्शिका आहेत जुलिया, ही असा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या कितव्या महिला झाल्या आहेत? तर दुसऱ्या महिला झालेल्या आहेत. कोणता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या? तर पाम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कितव्या महिला झालेल्या आहेत? तर दुसऱ्या महिला झाल्या आहेत. मग दुसऱ्या महिलेच्या नंतर पहिल्या कोण हा प्रश्न येतो. तर पहिल्या यापूर्वी न्यूझीलंडच्या जेन चॅम्पियन या नावाच्या पाम डिओर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आणि यांना हा जो काही पुरस्कार आहे पाम डिओर पुरस्कार, तो दी पियानो या चित्रपटासाठी 1993 मध्ये भेटलेला होता. म्हणजे साधारणतः 3 दशकानंतर, किती दशकानंतर? 3 दशकानंतर प्रथमच एका महिला दिग्दर्शिकेस हा पुरस्कार भेटला. आणि त्या म्हणजे फ्रेंचच्या कोण आहेत? फ्रेंच दिग्दर्शिका जुलिया या नावाच्या आहेत. मग हा जो काही पुरस्कार आहे, तो पुरस्कार जो काही होता म्हणजे कान चित्रपट महोत्सव होता, तो कितवा होता? तर कान चित्रपट हा 84वा कान चित्रपट महोत्सव होता. आणि याचे जे काही परीक्षक आहेत ते परीक्षक म्हणून स्पाइक ली यांनी काम पाहिलेलं आहे. आणि या चित्रपटाचं एक नियमावली असते. म्हणजे नियमावली म्हणजे काय? जो दिग्दर्शक असतो त्या दिग्दर्शकाच्या पुरस्काराचं जी काही वितरण आहे ते पुरस्काराच्या शेवटी दिलं जातं. याच्या बाबतीतली जी काही उत्कंठा असते ती उत्कंठा इथं कुठेतरी कमी झाली. कमी होण्याचं कारण काय? तर हे स्पाइक ली आहेत. या स्पाइक ली यांनी अनावधानाने किंवा नकळतपणे हे जे काही दिग्दर्शक आहेत त्या दिग्दर्शकांचं पहिल्यांदा नाव घेतलं. त्यामुळे या चित्रपटाला या ज्या काही चित्रपट महोत्सव आहे त्या चित्रपट महोत्सवाची जी काही उत्कंठा होती थोडीशी काय झाली? कमी प्रमाणात दिसून आली. मग या परीक्षक मंडळामध्ये कोण कोण होते? तर एक होते मार्टी डिऑफ, नंतर होते मायलिन फार्मर, पुन्हा मॅगी गायलेनहाल, पुन्हा मग जेसिका हॉसनर, मेटली लारेंट, क्लेबर मेडेंका फिलो, तहार रहीम, सॉन्ग काँग हो इत्यादींचा समावेश होता. आणि या जर बघितलं फ्रेंच दिग्दर्शिका जुलिया यांनी 2016 मध्ये एक चांगला चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव आहे रॉ नावाचा चित्रपट. आणि यानंतर याच्यातली जी काही महत्त्वाची न्यूज आहे ते महत्त्वाची न्यूज म्हणजे या कान चित्रपट महोत्सवामध्ये जे सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्री आहेत त्यांचंही बघायचे. तर बघा, ऑस्ट्रेलियाचे दिग्दर्शक जस्टिन कुर्झेल यांच्या चित्रपटातील भूमिकेसाठी कॅलेन लँड्री यांना काय भेटलेला आहे? सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भेटलेला आहे. हा कुणाला भेटला? कॅलेब लँड्री यांना भेटला. आणि सर्वोत्कृष्ट किंवा उत्कृष्ट अभिनेत्रीचा जो पुरस्कार आहे तो नॉर्वेच्या रिनेट रेनवी हिला जोआकिम ट्रायल यांच्या द वर्स्ट पर्सोना इन द वर्ल्ड या चित्रपटातील भूमिकेसाठी भेटलेला आहे. तर यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या? एक गोष्ट लक्षात ठेवायची, फ्रेंच दिग्दर्शिका यांचं नाव जुलिया या पाम डिओर पुरस्कार मिळवणाऱ्या कितव्या महिला दिग्दर्शिका आहेत? तर दुसऱ्या आहेत. पहिल्या कोण होत्या? न्यूझीलंडच्या जेन चॅम्पियन नावाच्या पहिल्या महिला होत्या. आणि नंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्र्यामध्ये जर बघितलं अभिनेते जर बघितलं तर कॅलेब लँड्री. आणि नंतर जर अभिनेत्री बघितलं तर अभिनेत्री आहेत रिनेट रेनवी या अभिनेत्री आहेत. या संदर्भातली हे न्यूज आहे. तर पुढं पहा, तुम्हाला स्क्रीनवरती न्यूज दिसत आहे ती म्हणजे काळ्या पैशांबाबत भारतातील उपाययोजनांचा आढावा लांबणीवर. म्हणजे भारतातला जो काही काळा पैसा होता त्या काळ्या पैशाचं जी काही उपाययोजना भारत सरकारनं केलं होतं त्याचं पुनर्मूल्यांकन करायचं होतं. ते पुनर्मूल्यांकन करण्याचा घटक आहे तो कुठेतरी लांबणीवर पडलेला आहे. मग आता ही काळा पैसा जो आहे किंवा जी मनी लॉन्ड्रिंग आहे, या मनी लॉन्ड्रिंगला काळ्या पैशाला नियंत्रण करणारी जागतिक स्तरावरती संघटना आहे. ती संघटना कोणती? तर त्या संघटनेचं नाव आहे FATF. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स या नावाची काय आहे? संघटना आहे. आणि ही संघटना, या संघटनेचा जो उद्देश आहे किंवा या संघटना स्थापण्याचा जो उद्देश आहे तो उद्देशच होता मनी लॉन्ड्रिंगला काय करणे? प्रतिबंध करणे
यासाठीच ही संस्था स्थापन करण्यात आली होती. मात्र जसं अमेरिकेवरती दहशतवादी हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाल्याच्यानंतर या संस्थेचा किंवा या ॲक्शन फोर्सचा अजून एक उद्देश वाढवण्यात आला, तो म्हणजे जर एखादी देश दहशतवादास अर्थपुरवठा करत आहे का, तर जर करत असेल तर त्याचं प्रतिबंध करणे. दहशतवादात जर काय करत असेल, तो अर्थपुरवठा करत असेल तर त्याचा काय करणे, प्रतिबंध करणे किंवा आळा घालणे, हे या ॲक्शन फोर्सचं दुसरं वैशिष्ट्य किंवा दुसरं उद्दिष्ट बनवण्यात आलं. पहिलं उद्दिष्ट कोणतं, मनी लॉन्ड्रिंगच्या बाबतीत काम करणं, आणि नंतर दुसरं कोणतं, दहशतवादास अर्थपुरवठा करणाऱ्या देशांना प्रतिबंध घालणं. या स्वरूपामध्ये याचं काम आहे. मग भारताचं काय बघा याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संदर्भातली काय न्यूज आहे, तर भारताने जो काही काळा पैसा आहे व दहशतवादाला अर्थपुरवठ्यास आळा घालण्यासाठी ज्या काही केलेल्या उपाययोजना होत्या आणि त्याचा परिणाम काय झाला याचा आढावा घ्यायचा होता. यापूर्वीचा आढावा, या संदर्भातला यापूर्वीचा जो आढावा आहे तो कधी घेतला गेला होता, तर 2010ला घेतलेला होता. आणि असं अपेक्षित होतं की इथून परत अजून 10 वर्षांनी म्हणजे 2020ला या गोष्टींचा म्हणजे भारतानं काळ्या पैशावरती प्रतिबंध घालणं आणि दहशतवादात वित्तपुरवठा होणं याच्यावरती जी प्रतिबंध घातलं, याच्यासाठी जी काही उपाययोजना केल्या त्याचे परिणाम काय काय झाला आहे त्याचा आढावा घेणे हे 2020ला घेणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनाची जी काही दुसरी लाट पहिली लाट आहे त्यामुळं या गोष्टी शक्य झालेल्या नाहीत. मग याची जी काही FATFची जी काही वार्षिक बैठक आहे ती वार्षिक बैठक भरू शकली नाही. मग आता ही FATFची जी वार्षिक सभा आहे ती वार्षिक सभा ऑक्टोबर 2023मध्ये होणार आहे. आणि या ऑक्टोबर 2023मधल्या बैठकीमध्ये भारतानं ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनाबाबतचे मूल्यांकन करण्याचा अहवाल याच्यामध्ये सादर केला जाणार आहे. या संदर्भातली ही न्यूज आहे. आणि जर बघितलं तर या संदर्भामध्ये अगोदरही आपण न्यूज घेतलेलं होतं आणि ते न्यूज घेत असताना आपण हे सांगितलं होतं की पाकिस्तानचा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. आणि जो आशिया पॅसिफिक ग्रुप जे आहे ज्याला आपण काय म्हणतो APG, हा जो ग्रुप आहे या ग्रुपनं पाकिस्तानचा समावेश कशामध्ये केलेला होता, तर या ग्रुपनं म्हणजे APG ग्रुपनं पाकिस्तानचा समावेश ग्रे लिस्टमध्ये केलेला होता. तर तुम्हाला हा दुसरा याच्यातला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही जी काही FATF संघटना आहे या FATF संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे. जर न्यूज तुम्ही व्यवस्थितपणे वाचलात तर या न्यूजमध्येच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. फक्त न्यूज व्यवस्थितपणे वाचा. हा तुमचा प्रश्न आहे की FATF या संघटनेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघा, विधानियमन फेऱ्यात मास्टर कार्ड. न्यूज काय आहे, मास्टर कार्डच्या संदर्भातली न्यूज आहे. जर बघितलं मागच्या 2 ते 3 दिवसापासून मास्टर कार्डवरती जे न्यूज आहे ते न्यूज चर्चेत आलेलं आहे. मास्टर कार्ड चर्चेत येण्याचं कारण काय, तर मास्टर कार्ड चर्चेत येण्याचं कारण काय हे समजण्याच्या अगोदर मास्टर कार्ड नेमकं काय आहे किंवा मास्टर कार्ड हे प्रकरण काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मास्टर कार्डसोबत बघा एक मास्टर कार्ड, त्यानंतर अमेरिकन एक्सप्रेस, त्यानंतर डायनर्स क्लब, हे काय तर हे देयक पद्धती आहेत आपल्या. काय तर ह्या देयक पद्धतीचा किंवा याला आपण दुसरं जर म्हणलं तर याला आपण पेमेंट गेटवे सुद्धा म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, पेमेंट गेटवे सुद्धा म्हणू शकतो किंवा देयक पद्धती म्हणू शकतो. मग आता ह्या देयक पद्धती किंवा पेमेंट गेटवे म्हणजे नेमकं काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की आपलं एखाद्या संबंधित बँकेत अकाउंट असतं. आपण या बँकेला म्हणलं SBI. जरी आपलं SBI मध्ये अकाउंट असलं आणि दुसऱ्या आपल्या मित्राचं जर एखाद्या समजा जर HDFC बँकेमध्ये अकाउंट असलं तर आपल्याकडे एकाकडे HDFCचं हे काय असतं ATM कार्ड असतं, दुसऱ्याकडे कशाचं कार्ड असतं ATM कार्ड, हे दुसऱ्याकडे ATM कार्ड SBI बँकेचं ATM कार्ड असतं. मात्र या दोघांच्या ATM कार्डवरती आपल्याला इथं कुठंतरी लिहिलेलं दिसतं आपल्याला मास्टर कार्ड, इथं कुठंतरी लिहिलेलं असतं मास्टर कार्ड, मॅस्ट्रो कार्ड, परत किंवा अमेरिकन एक्सप्रेस, डायनर्स क्लब किंवा ह्याच्यामध्ये रुपे कार्ड अशा स्वरूपामध्ये लिहिलेलं असतं. मग हे लिहिलेलं काय आहे तर ह्या पेमेंट गेटवे आहेत. हे काय आहे तर पेमेंट गेटवे. आणि हे पेमेंट गेटवे या बँकांसोबत करार करतात की आम्ही तुमच्या ग्राहकांना काय करू तर ATMच्या सेवा देऊ. काय करू, ATMच्या सेवा देऊ. त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्ही आम्हाला काय करा, काहीतरी शुल्क आकारणी करून आम्हाला पैसे द्या. असा करार बँक आणि हे जे काही पेमेंट गेटवे आहेत या पेमेंट गेटवे दोघांमध्ये करार होतो. जसा करार झाला
तसं आपण ह्या ATMच्या साहाय्यानं एखाद्या ATMमध्ये जाऊन आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो, म्हणजे पैसे काढू शकतो. पैसे आपण जसं काढलं किंवा जसं आपण ते ATM वापरलं, ती ATM वापरत असताना ही बँक आणि ते पेमेंट गेटवे या दोघांमध्ये करार होतो आणि आपला जो काही आपण बँकेकडे जो डाटा दिलेला असतो, जी माहिती दिलेली असते, जे विदा दिलेलं असतं, त्या विद्याचं हस्तांतरण किंवा त्या डाट्याचं हस्तांतरण या कंपनीकडे होतं. त्या डाट्याचं हस्तांतरण कुणाकडे होतं? या पेमेंट गेटवे कंपनीकडे होतं. मग आपण कोणत्या व्यवहारासाठी ट्रान्झॅक्शन करत आहोत, किती स्वरूपात ट्रान्झॅक्शन करत आहोत, आपल्या बँकेमध्ये पैसा किती आहे, आपल्या बँकेला तर माहीत असतो आपल्या अकाउंटवरचा पैसा, त्यासोबतच ह्या पेमेंट गेटवेला माहीत असतो. त्यामुळे आपण जर ATMमध्ये गेलो आणि जर मिनी स्टेटमेंट काढली तर मागच्या 5 ट्रान्झॅक्शनची आपल्याला माहिती मिळते. मग हा जो काही फायनान्शियल डाटा आहे, हा फायनान्शियल डाटा आपला कुठंतरी लीक होण्याची भीती असते आणि तीच भीती मास्टर कार्डच्या बाबतीत झालेली आहे. कुणाच्या बाबतीत झालेली आहे? मास्टर कार्डच्या बाबतीत झालेली आहे. त्यामुळं RBIनं मास्टर कार्डला अशी सूचना सांगितली किंवा अमेरिकन एक्सप्रेसला किंवा डायनर्स क्लबला अशी सूचना सांगितली की इथून पुढे तुम्ही भारतामध्ये नवीन ग्राहक जोडू शकत नाहीत. काय करू शकत नाहीत? इथून पुढे तुम्ही भारतामध्ये नवीन ग्राहक जोडू शकत नाहीत. का जोडू शकत नाहीत? तर त्यांनी कारण सांगितलं, भारतामध्ये देयक पद्धती विदा संचय किंवा पेमेंट स्टोरेज नियम 2018 नावाचा एक आहे आमच्याकडे नियम आहे आणि तुम्ही या नियमांचा भंग केलेला आहे. आमचे जे काही भारतीय व्यक्ती आहेत, त्या भारतीय व्यक्तींचा जो काही फायनान्शियल डाटा आहे, त्या फायनान्शियल डाटा तुमच्याकडून जे काही नियम आहेत त्या नियमावली जो मध्ये बसायला पाहिजे त्या नियमावलीचं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळं ही जी काही न्यूज आहे ती ग्राहकांच्या बाबतीतली सेन्सिटिव्ह न्यूज आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढे आता भारतामध्ये नवीन ग्राहक जोडू शकत नाही, अशा स्वरूपातली ही न्यूज आहे. मग हे जी काही न्यूज आहे हे न्यूज सांगत असताना मग यामध्ये यांनी या 3 पेमेंट गेटवेवरती काय टाकलेलं आहे? बंधन टाकलेलं आहे. हे इथं सांगणारा एक घटक आहे. मग आता इथं केलं पाहिजे काय किंवा हे घडतं कसं? तर हे जे काही मास्टर कार्ड असतील, अमेरिकन एक्सप्रेस असेल किंवा डायनर्स क्लब असतील, यांनी हा भारतातला जो काही नागरिकांचा डाटा आहे तो नागरिकांचा डाटा घेऊन बाहेर जातात, यांच्या देशात जातात आणि तिथं त्यांच्याकडे हे डाटा संचय करण्याचे मोठे मोठे स्टोरेज आहेत. जसं आपल्या मोबाईलमध्ये मेमरी कार्ड असतं तसंच यांचे मोठे मोठे काय आहेत, तिथं हार्ड डिस्कचे मोठे मोठे शोरूम्स किंवा मोठे तिथं गोदाम आहेत आणि त्या गोदामामध्ये ह्या माहितीचं संचय केलं जातं. आणि हे कुठं आहेत जगामध्ये? तर जगामध्ये कुठं कुठे आहेत बघा. हे एक आहे सिलिकॉन व्हॅली, पुन्हा व्हर्जिनिया, हे दोन्ही अमेरिकेमध्ये. परत एक आहे लंडन, ते ब्रिटनमध्ये. पुन्हा एक सिंगापूर आणि एक सिडनीमध्ये आहे. हे भारतातली माहिती घेऊन जाणार. हे जी काही 5 ठिकाणे आहेत या 5 ठिकाणामध्ये यांनी माहितीचं संचय करणार आणि त्या माहितीच्या संचयाच्या आधारावरती यांनी काही करू शकतात अशी RBIला भीती आहे. त्या भीतीपोटी RBIनं काय केलेलं आहे? मास्टर कार्डला इथून पुढे नवीन जे ग्राहक आहेत ते नवीन ग्राहक जोडू नका म्हणलेलं आहे. मग भारत सरकारने सांगत असताना किंवा RBIनं सांगत असताना मास्टर कार्डला हे म्हटलं, जर तुम्हाला नवीन ग्राहक जर जोडायचे असतील तर तुम्ही असे जे काही हे डाटा सेंटर आहेत ते डाटा सेंटर भारतात उभा टाकवा आणि तुम्ही भारतात व्यवहार करू शकता. जर भारतात व्यवहार करायचा असेल तर असे नवनवीन म्हणजे हे डाटा सेंटर उभा टाकले पाहिजेत आणि त्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय करू शकता. मात्र यांनी म्हणजे हे जे मास्टर कार्ड आहेत किंवा मेस्ट्रो कार्ड आहेत, अमेरिकन एक्सप्रेस आहे, डायनर्स क्लब आहे, यांनी हे सांगितलं, जर आम्ही भारताची ही जर विनंतीला जर मान दिला आणि भारतामध्ये जर आम्ही भारताचं ऐकलं तर जे काही मोठे लोकसंख्येचे देश आहेत, मग चीन असेल, इंडोनेशिया असेल, आफ्रिका खंड असेल, इथल्याही देशातल्या सरकारांनी अशीच जर अट टाकली तर आम्हाला प्रत्येक देशामध्ये डाटा सेंटर उभा करणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण की डाटा सेंटर उभा करण्यासाठी तांत्रिक, सुविधात्मक व कायदेशीर जी सुटसुटीतपणा उपलब्धता असायला पाहिजे ती उपलब्धता इथं नाही आहे. मागं एक वेळेस चर्चा झाली होती की असं जे काही सेंटर आहे ते असं सेंटर एखादी पुण्यामध्ये उभा टाकवलं जावं. मात्र ही चर्चा हे काळाच्या ओघामध्ये विरून गेली. त्यामुळं पुण्यामध्ये काय हे अशा प्रकारचं डाटा सेंटर उभा टाकू शकलं नाही. हे या प्रमाणाची न्यूज आहे. त्यामध्ये जर बघितलं तर हे मास्टर कार्ड आणि विजा यांचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा अनुक्रमे 45% आणि 33% इतका आहे. किती आहे तो? एकाचा मास्टर कार्डचा 45% आणि विजाचा किती आहे? 33%. मग यांनी कुठेतरी भारतातलं जे काही मार्केट आहे ते पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि भारतातलं मार्केट कॅप्चर केलेलंच होतं आणि डाटा लीक होण्याची ही भीती होतीच. यामुळं यांच्यावरती आपण बंधन टाकलं. मग आता याला उपाय म्हणजे आपल्याकडे काही उपाय आहे का? तर याला नक्कीच आपल्याकडे उपाय आहे.
एक उपाय कोणता, तर आपल्याकडे एक कंपनी आहे, त्याला म्हटलं जातं NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आणि या कंपनीनं एक कार्ड इश्यू केलेलं आहे, त्याला आपण म्हणतो रुपे कार्ड. जे मास्टर कार्ड काम करतं, जे अमेरिकन एक्सप्रेस काम करतं, जे डायनर्स क्लब काम करतं, जे विजा काम करतं, जे मॅस्ट्रो काम करतं, तेच भारताचं रुपे कार्ड काम करतं. आणि जर तुम्ही अशामध्ये जर बघितलं असेल, तुम्ही बँकेमध्ये जर अकाउंट काढलेलं असेल आणि तुम्हाला जर ATM आलेलं असेल, तर ते ATM आता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रुपे कार्डचेच ATM येत आहेत. कारण की भारताचं या बाबतीत भारत जसा स्वतंत्र झाला तसं भारतामध्ये अशी देयक पद्धती नव्हती किंवा देयक प्रणाली नव्हती, तर ते पहिल्यांदाच आपण काय केलेलं आहे, आपलं रुपे कार्ड आणलेलं आहे. मग आता याच्यामध्ये अडचण काय आहे, तर एक अडचण आहे, आपण 1991ला आपली अर्थव्यवस्था मुक्त केली, म्हणजे आपण LPG धोरणाचा स्वीकार केला. मग मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाच्या कंपनीवरती निर्बंध लावणं हे शक्य नसतं. मग ते कुठंतरी अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. तो एक आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचा मुद्दा आहे. मात्र RBIचं जे काही कार्य आहे, RBI आपल्या विविध बोर्डच्या माध्यमातून काम करते आणि हे जे ATMचे व्यवहार आहेत किंवा हे पेमेंट सेटलमेंट सिस्टीमचे जे काही व्यवहार आहेत ती करण्यासाठी कायदा आहे आपल्याकडे. तो कायदा म्हणजे पेमेंट सेटलमेंट ॲक्ट 2007, आणि याच्यासाठी एक RBIचं बोर्ड आहे, ते म्हणजे बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट सेटलमेंट सिस्टीम नावाचं हे RBIचं बोर्ड आहे. आणि त्या बोर्ड अंतर्गत हे जे काही UPI असेल, भीम असेल, गुगल पे असेल, फोनपे असेल, ATM असतील किंवा हे सगळे पेमेंट गेटवे असतील, याच्या बाबतीतले नियम करण्याचं किंवा नियमावली तयार करण्याचं ती RBIचं बोर्ड काम करतं. आणि त्याच बोर्डनं हे नवीन काय नोटिफिकेशन टाकलेलं आहे, त्या अन्वये मास्टर कार्डला भारतामध्ये नवीन ग्राहक जोडण्यासाठी मज्जाव टाकण्यात आलेला आहे किंवा प्रतिबंध केलेला आहे. या संदर्भातली हे न्यूज आहे. तर बघा पुढची न्यूज आहे म्हणजे महाराष्ट्राचा पदक दुष्काळ. महाराष्ट्राचा काय हा पदक दुष्काळ या संदर्भातली न्यूज आहे. जर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर महाराष्ट्राचा जर भारताच्या लोकसंख्येत बघितलं तर खूप मोठा वाटा आहे. मात्र जिथं क्रीडा क्षेत्र येतं किंवा खेळाडूंचं क्षेत्र येतं आणि त्यातल्या त्यात ऑलिम्पिकशी निगडीत असणारं जे काही क्षेत्र येतं, तिथं खेळाडूंचा जो काही वाटा आहे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यात जर बघितलं तर कमी कसं आहे बघा, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जर बघितलं तर फक्त 1.8% लोकसंख्या असणारा हरियाणा राज्य आता जे ऑलिम्पिकसाठी जी काही आपला चमू जात आहे, कुठं टोकियो ऑलिम्पिकसाठी जो चमू जात आहे त्याच्यामध्ये 30 खेळाडू यांनी पाठवलेले आहेत. त्यानंतर पंजाब जे आहे त्या पंजाबनं इथं पाठवत असताना पंजाबनं सुद्धा यांच्यानंतर दुसरा वाटा पंजाबचा आहे. मात्र महाराष्ट्रामधले फक्त जर बघितलं गेलं तर महाराष्ट्रामधले फक्त 8 खेळाडू आहेत, जे 8 खेळाडू कुठं टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिकसाठी जात आहेत. जर मग खेळाडूच कमी जात असतील तर पदक येतील का? पदकही येणार नाही. आणि महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रासाठी एकच पदक आतापर्यंत ऑलिम्पिकमधून आलेलं आहे आणि ते पदक जर बघितलं स्वातंत्र्यानंतर खाशाबा जाधव यांनी कुस्तीमधलं कांस्य पदकाचं वैयक्तिक पदक मिळवलं होतं. भारतानं वैयक्तिक स्वरूपातलं कोणतं पदक पहिल्यांदा मिळवलं तर खाशाबा जाधव यांच्या माध्यमातून कुस्तीमधलं कांस्य पदक मिळवलं. आणि खाशाबा जाधव हे महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे आणि महाराष्ट्राने आतापर्यंतचं हे एकच पदक मिळवलेलं आहे. किती पदक मिळवलेलं आहे? एकच पदक मिळवलेलं आहे. त्याच्यामुळं आताचा जो चमू जात आहे तो मग राही सरनोबत असतील, तेजस्विनी सावंत असतील, चिराग शेट्टी असतील, अविनाश साबळे असतील, प्रवीण जाधव असतील, अंकिता रैना असतील, उदय माने असतील, यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला एखादी ऑलिम्पिकचं पदक मिळेल का? आणि जो ऑलिम्पिक पदकाचा महाराष्ट्राला लाभलेला दुष्काळ आहे तो दुष्काळ संपेल का? या संदर्भातली ही न्यूज आहे. तर बघा पुढची न्यूज पाहूया आपण. ती पुढची न्यूज म्हणजे माल्थसचे भूत जिवंत आहे. आपण ज्यावेळेस इकॉनॉमिक्समधला लोकसंख्या टॉपिक किंवा भूगोलमधला लोकसंख्या टॉपिक अभ्यास करत असताना आपल्याला एक लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणजे थॉमस माल्थस यांचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताविषयी अभ्यास करताना पाहायला भेटतो. मग तो कोणता सिद्धांत आहे किंवा तो कोणत्या संदर्भात मांडला तर थॉमस माल्थस यांनी ॲन एसे ऑन दी प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या नावाचा एक काय लोकसंख्या विज्ञानातील एक ग्रंथ सादर केला किंवा एक प्रबंध सादर केला. आणि त्या प्रबंधामध्ये सांगितलं की जी काही लोकसंख्या वाढ आहे ती लोकसंख्या वाढ वाढवत असताना ती भूमितीय गुणोत्तराने वाढते आणि त्यांचं जे काही अन्नधान्य आहे ते अन्नधान्य अंकगणितीय गुणोत्तरानं वाढतं. म्हणजे लोकसंख्या 2,
4, 8, 16, 32, 64 अशा प्रमाणात वाढते आणि ह्या लोकसंख्येला जी अन्न पुरवठा होणार आहे तो अन्न पुरवठा 2, 4, 6, 8, 10 अशा प्रमाणात वाढतो। त्यामुळं लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्य वाढ यांच्यामध्ये तफावत निर्माण होते आणि जी लोकसंख्यांना जी समाविष्ट करून घेण्याची जी काही पृथ्वीची क्षमता आहे ते कुठेतरी अपुरी पुरते अशा संदर्भातला यांनी काय केलेला आहे नियम मांडलेला आहे। मग याच्यावरती नियंत्रक काय असले पाहिजे आणि त्यांनी नियंत्रक 2 पद्धतीचे सांगितले। ते 2 पद्धतीचे काही नियंत्रक कोणते तर त्यांनी पहिला सांगितलं सकारात्मक नियंत्रक आणि दुसरं सांगितलं प्रतिबंधक नियंत्रक। मग सकारात्मक नियंत्रणामध्ये कोणती गोष्ट सांगितली तर त्यामध्ये पहिलं सांगितलं युद्ध, दुष्काळ, रोग, उपासमार, साथीचे रोग या संदर्भातलं सांगितलं, हे सकारात्मक याच्यामध्ये यांनी सांगितलं। आणि प्रतिबंधक कोणते सांगितलं तर प्रतिबंधकमध्ये लोकसंख्या नियंत्रण, मनुष्याने केलेले प्रयत्न, मग गर्भनिरोधकाचा वापर असेल, ब्रह्मचर्याचे पालन असेल, लग्नायोग्य वय वाढवणं असेल, लग्न आणि पहिले मूल यातील अंतर वाढवणं असेल आणि कुटुंब नियोजन असेल, या गोष्टी इथं सांगितले। मात्र थॉमस वाल्थन्स यांनी नियम सादर करत असताना काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी म्हणजे काय, यांनी तंत्रज्ञानातील बदल सांगितलेले नाहीत, समाजाच्या सामाजिक आर्थिक स्थापनेत होणारे परिवर्तन सांगितलेले नाहीत आणि याच्यामुळे हे टीकेचे कुठेतरी मानधनी झाले आणि यांचा जो काही नियम आहे तो नियम इथं कुठेतरी अपुरा पडला। आणि याच्यामध्ये यांनी जी काही पहिला मुद्दा सांगितला जे सकारात्मक नियंत्रण कहतं ती आतापर्यंत 4 वेळेस झालेल्या सुद्धा घटना इथं या लेखामध्ये सांगितल्या आहेत। त्या म्हणजे काय 1743 ते 1746 ते 1753 या कालखंडामध्ये बिबोनिक प्लेग आला होता। त्यामध्ये जगाची जी काही मनुष्यहानी आहे ते मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली, हे पहिलं सांगितलेलं। दुसरं सांगितलं बटाटा दुष्काळ, आयर्लंडच्या इतिहासातील प्रचंड उपासमार करणारा हा बटाटा दुष्काळ हा दुसरा घटक सांगितलेला आहे। त्यानंतर तिसरा सांगितला स्पॅनिश फ्लू, याच्यामुळे 1918ला इन्फ्लुएन्झा महामारी असेही म्हटलं आणि याच्या माध्यमातून जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला। नंतर पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हेही सांगितलेलं आहे। आणि या लेखाला जे थॉमसचे भूत जिवंत आहे म्हणण्याचं कारण म्हणजे काय, जागतिक बँकेच्या प्रमुखांनी असं याच्या बाबतीतलं एक स्टेटमेंट 1981ला केलेलं होतं, त्यामुळं असं म्हटलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंतच्या न्यूज पाहिलेल्या आहेत। ज्या उर्वरित न्यूज आहेत त्या उर्वरित न्यूज ज्या या मागच्या 2-3 दिवसातल्या उर्वरित न्यूज राहिलेल्या आहेत त्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपलं जे कर्मवीर MPSC क्लास नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे ते नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।